पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांच्या अडचणी वाढत आहेत। दरम्यान या सर्व प्रकरणामध्ये अजित पवारांपुढे प्रश्नांची उत्तरे देण्यास भाग पाडले जात आहेत। आज सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि पुन्हा एकदा पुणे जमीन प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले, निवडणुका जवळ आल्या की आरोप सुरू होतात, आरोप करून माझी बदनामी केली गेली तर जमीन व्यवहार प्रकरणी नियमानुसार चौकशी व्हावी अशी मागणी अजित पवार यांनी स्वतः केली। काय म्हणाले अजित पवार बघूयात। मला पण तुम्ही म्हणता अशी मागाशी कुणीतरी बातमी दिली, एक तर व्यवहारच तसा व्यवहारच तो झाला नाही। खरं तर त्याचं खरेदी खतच व्हायला नको होतं। ती कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रारने त्याचं खरेदी खतच नोंदणीच कशी केली तेच कळत नाही। असे बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस मी लगेचच सांगितलं की कुणी जरी असलं तर त्याचं योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे। कारण मला पण गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा आरोप झाले। आरोप सिद्ध तर झालेच नाही, पण माझी बदनामी प्रचंड झाली। म्हणजे काही आरोपाच्या बद्दल तर निवडणुका जवळ आल्या की ते सुरूच व्हायचं, निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं, असं ते सगळे प्रकार तुम्हाला पण माहिती आहे। आता यामध्ये म्हटलं याची नीट चौकशी, म्हणजे जे काही चौकशी नियमाने करायची असते ज्या डिपार्टमेंटची ती करा, ती त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा। मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, FIR पण दाखल केला। 2 FIR वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाले। त्याच्यामध्ये एक राज्य सरकारचा तहसीलदार आहे, त्यांनी पण काही चुका केलेल्या आहेत। आपल्या अंडी उगवण केंद्र आहे ना तिथलं पण बोपडीचं काही असं चुकीचं केलेलं आहे आणि त्याच्यातून FIR दाखल करून तिघांची नावं पण त्याच्यामध्ये सांगितली गेलेली। काल काहीतरी तिथं छापा पण पडलेला होता, रेड पडलेली होती त्या नोंदणी कार्यालयाच्या तिथं बावधनला। तर ते त्यांच्या पद्धतीनं कामाला लागले आणि मला वाटतं ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू आपले पुणे विभागीय आयुक्त, महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, नंतर जमावबंदी आयुक्त, जॉईंट असे IGR, ते असे वेगवेगळे लोकांची कमिटी केलेली आहे आणि त्यांना 1 महिन्याची काहीतरी मुदत दिलेली आहे आणि काय त्यांनी तपासायचं हेही सांगितलेलं आहे। कारण पुन्हा अशा प्रकारचे व्यवहार होऊन त्याच्यामध्ये शासनाचं पण नुकसान होता कामा नये किंवा जे व्यवहार करताच येत नाही, त्याची नोंदणीच होऊ शकत नाही कागदपत्रावरून, ते पण करण्याच्या बद्दलचं धाडस काहींनी दाखवलेलं आहे। ते कशामुळे दाखवलं, त्याच्यामध्ये कुणी फोन केलाय का, कुणी दबाव आणलाय का, अशा पद्धतीनं ते सगळं तपास करायला सांगितलेलं आहे आणि त्याबद्दलचा आदेश पण काढला। म्हणजे शासनाचा जो आदेश निघतो ते एक कॉपी एक मुख्यमंत्र्याला जाती, 2 DCM ला जाते, असे रेव्हेन्यू मिनिस्टर जाते, त्याची कॉपी पण मला मिळाली। त्याच्यावर त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे। आता आपल्याला त्याची चौकशी झाल्यावर वस्तुस्थिती कळेल। अरे होय ना बाबा, पहिल्यांदा जो कागदच होण्याचं कारण आहे ज्याच्यात 1 रुपया पण दिला गेलेला नाही, 1 रुपया पण दिला गेलेला नाही आणि तो कागद होऊ शकत नाही, अशा या सगळ्या गोष्टी आहेत। तरी तो कागद केला गेलाय आणि तो आता केला गेलाय तर तो ग्राह्य धरला तर तो रद्द करण्यात आलाय। अशा त्या सगळ्या कॉम्प्लिकेटेड झालेले। आता हे झाल्यानंतर कुठल्या विभागांनी काय कळवायचं ते कळवलेलं आहे। आता त्याच्या संदर्भामध्ये हा पण एक चौकशीचा भाग आहे। कदाचित तहसीलदार पुणे शहर कोण सूर्यकांत येवले यांचे कामकाजाच्या अनियमिततेबाबत खडक पोलीस स्टेशन येथे दाखल FIR मध्ये नमूद बोपोडी येथील ऍग्रिकल्चर डेअरी जमिनीच्या बाबत
तिथं आमच्यातलं तर कुणाचा संबंध नव्हता, परंतु काही मीडिया चॅनल्सनी त्याच्यामध्ये आमच्याही कुटुंबाचा तिथं उल्लेख केला, चुकीची बातमी ती चालवली. माझे एवढीच मान्य आहे, परंतु त्यांनी इकडच्या ह्याचा इकडचा दाखला दिला. तसं बघितलं तर त्या व्यवहाराशी त्यांचा दुरान्वय देखील काडीचा नाकाचा पण संबंध नाहीये. माझी एवढीच विनंती आहे, जे खरं असेल ते दाखवा, परंतु जे खरं नसेल त्याच्यात बदनामी करू नका.